काय होणार आहे पुढल्या पिढीचं जर मराठी भाषेचा विचार केला तर. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला मी एकदा असंच म्हटलं, मला एक गोष्ट सांग मराठीत, आणि त्यांनी मला लक्ष्मीची कुऱ्हाड ही गोष्ट मी इंग्लिशमध्ये सांगितली, मराठी आणि इंग्लिश. पण मी काही ठिकाणी हेही पाहिलंय की पालकच मुलांना सांगतात तू तुझा अभ्यास कर, वाचन नको करू दुसरं काही. ती 4 मराठी कुटुंबातली मुलं एकमेकांशी हिंदीत बोलत असतात. रामायण महाभारत मिक्स करणारी पण मुलं आहेत. शिवाजी जन्माला आपण दुसऱ्याच्या घरात तसं आपण म्हणतो. गेल्या वर्षीपासून आम्ही भारत सोडून 6 देशांमध्ये मराठी भाषा शिबिर चालू केलेले आहे. तर मग ऑस्ट्रेलिया, USA, कॅनडा, UAE, नंतर युरोप आणि UK. तर आमचा मातृगंधचा एक कॉन्सेप्ट आहे, जेवढे ड्रेस तेवढी पुस्तकं. त्यामुळे आम्ही जेवढी मुलं आमची ड्रेस घेतात तेवढी पुस्तकं घेतात सुट्टीत आणि ती वाचतात पण. साधारण 3000पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावं महाराष्ट्रभरातनं निवडतो आणि तिथे जी वाचनापासून वंचित मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवतो, त्यांना वाचनाचं महत्व सांगतो आणि ती मुलं वाचायला लागतात. कधीतरी एखाद्या विकेंडला मी कायम सगळ्यांना सांगत असते, मुलांना पुस्तकाच्या मॉलमध्ये नाही, ख अक्षर घेतलं तर मग स्क्रीनवर ते अक्षर दाखवून मग त्यांना ख वरचे फटाफट 1 मिनिटात ते किती शब्द सांगू शकतात. म्हणजे त्यांची जी भाषेची आवड आहे ती त्यातनं निर्माण होती की अरे यांनी 4 सांगितले की मी तर 2च सांगितले. मग मंदिर शब्द सांगितला की त्याच्याशी निगडीत किती गोष्टी तुम्हाला माहित आहेत. कधी कधी आत्ता असंही करते मी. 2019ला माझं दैनंदिन आयुष्य सोडून 100 पुस्तक वाचली. तुमच्यामध्ये जे काही आहे ते बाहेर काढून मरा. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहेर. युवांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्या मातृगंध फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीच्या त्या सदस्य देखील आहेत. त्यांच्याशी या रिलेटेड गप्पा मारूया. चला तर मग स्वागत करूया नीलाक्षी सालके यांचं. नमस्कार मॅम, तुमचं युवांगणमध्ये खूप स्वागत. कशा आहात तुम्ही? मस्त. सगळ्यात आधी तुमचं शिक्षण काय झालंय आणि सध्या तुम्ही कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात हे जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. माझं शिक्षण म्हणाल तर मी बाय प्रोफेशन कम्प्युटर सायन्समध्ये माझं मास्टर झालेलं आहे आणि मी सध्या जी काही नोकरी करते ती त्याच्याशी निगडीतच आहे. मी एका IT कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर काम करते आणि त्यानंतर शिक्षणाची सतत आवड असल्यामुळं आणि एके ठिकाणी म्हणजे असं मला नमूद करायला आवडेल की डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं की शिकत राहा आणि शिकवत राहा. तर त्याच्या अनुषंगाने मी सतत शिकत असते. त्यामुळे मग मी माझं MBA पूर्ण केलंय आणि मराठी भाषेकरता काम करायचे. तर उद्या जाऊन समजा कोणी असं म्हणेल की मराठी करता काम करताय पण मराठीची एखादी डिग्री आहे का तुमच्याकडे, तर मग त्याकरता पूर्ण 3 वर्षाचं BA आणि 2 वर्षाचं MA करून कलाम गेल्यानंतर त्यांना मी श्रद्धांजली वाहिलेली आहे. हे 5 वर्षाचं शिक्षण घेऊन. तर अशा 3 मास्टर झालेले आहेत आणि जमेल तसं काम करायला सुरुवात केली आहे. क्या बात. मातृगंध फाउंडेशनच्या अंतर्गत तुम्ही कार्यरत आहात, तर त्याबद्दल एक संपूर्ण माहिती आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की. मातृगंधच्या नावापासून आपण सुरुवात करूया. आता अनेक इंटरव्ह्यूजमध्ये हे परत सांगितलं गेलं असेल, पण त्याची जी कॉन्सेप्ट आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवी की जसं बाळ आईच्या गर्भात असेपर्यंत त्याची नाळ आईसोबत जोडली गेलेली असते आणि जेव्हा ते या जगात येतं ती नाळ तुटते आणि त्या क्षणापासून मातृभाषेची नाळ त्याच्याशी जोडली गेलेली असावी, ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आणि तो जो गंध आहे मातृभाषेचा तो त्याच्या अवतीभोवती सतत दरवळत असावा. अगदी सहज बसल्या बसल्या सुचलेलं नाव आहे आणि कामही बसल्या बसल्याच सुरू केलं होतं. तर अनेक वर्षापासून म्हणजे मी आता आपल्या सोशल मीडियाच्या मेमरीज वगैरे येतात तेव्हा माझ्या लक्षात येते की 13-15 वर्षापूर्वीच्या मेमरीजमध्ये सुद्धा जाणवते की मराठी भाषेबद्दल काहीतरी करायची इच्छा होती पण मी करत नव्हते. कारण आपल्याला फक्त वाटतं की शिवाजी जन्माला आपण दुसऱ्याच्या घरात तसं आपण म्हणतो. तर त्याची सुरुवात करूया काहीतरी असं वाटत होतं. त्यानंतर जेव्हा मी UK मध्ये होते तेव्हा मला हे प्रकर्षानं जाणवलं की नाही, इकडे जितकं मातृभाषेवर लोकांचं प्रेम आहे तितकं आपल्याकडे नाहीये. आणि मग काय करूयात आपण, तर बसल्या बसल्या मला सुचलं की मराठी वाचन किंवा वाचनाकरता आपल्याला विशेष वेगळं काही करावं लागत नाही कारण ती आपली आवड आहे. तर बसल्या बसल्या सुचलं आणि ज्यांनी बहुजनांसाठी काम केले असे राजश्री शाहू महाराज यांची जयंती नुकतीच येऊ घातली होती आणि वीकेंड होता त्या दिवशी. तर म्हटलं सुरुवात करूया आणि अशा प्रकारे 26 जून 2021ला मातृगंधची सुरुवात झाली.
अच्छा. 1 तासाचं एक सत्र असं वाचन करायला आमची सुरुवात झाली. आणि त्याचा एक फायदा असा झाला, आपण म्हणतो की ऑफलाईन असेल तर एक लिमिटेड ऑडियन्स आपल्यापर्यंत येऊ शकतो, पण जर ऑनलाईन असेल तर तिथे बंधन नाही, कुठेही लोक सहभागी होऊ शकतात. आणि त्याची सुरुवात करत 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 मग आता सांगायला आनंद की आज आम्ही 810व्या सत्रापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि साधारण 250च्या वर पुस्तकही वाचलेली आहेत. आणि फक्त वाचनच नाही करत आम्ही, इथे अनेक गोष्टी असतात, वाचन, लेखन, मराठीची गोडी निर्माण व्हावी म्हणून निरनिराळे खेळ. आणि आमचा टार्गेटेड ऑडियन्स आहे 3 ते 15 वयोगटातली मुलं, कारण तिथे जे आपण रुजवणार आहोत ते पुढे जाणार आहे. बरोबर. आणि म्हणजे हे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की त्यांच्यावर तुम्ही रुजवा. कारण हा जो गॅप मला दिसतोय की काय होणार आहे पुढल्या पिढीचं जर मराठी भाषेचा विचार केला तर, त्यामुळे तिथपासून सुरुवात करून. आणि हल्ली असं करतोय आम्ही की मोठ्यांचं म्हणणं होतं की निलक्षी लहानांसाठी वाचतेस तर आमच्यासाठी वाच. मग आता मोठ्यांचाही वाचन कट्टा आमचा रोज रात्री असतो, त्यामुळे 1 तास वाचनाचा हा नियम आम्ही दररोज साधारणपणे पाळतो. मॅम, तुमची सुरुवात तर खूपच छान आहे आणि मस्त वाटलं हे सगळं ऐकून. खरं तर नावाचं जे तुम्ही स्पष्टीकरण दिलं ते अतिशय महत्वाचं आणि खूप सुंदर असं होतं. वाचन संस्कृती कुठेतरी कमी होत चालली असं वाटतं का तुम्हाला? याचं उत्तर सध्या तळ्यात पळत जाणवतंय, कारण कमी तर झालेली आहे हेही जाणवतंय, पण पुणे पुस्तक महोत्सवात गेल्यावर असं जाणवतंय की उधाण आलंय लोकांना वाचण्याकरता. ती पुस्तकं घेऊन वाचतायत की नाही हे सांगता येणार नाही मला, पण माझ्या मते पुस्तक हातात घेऊन वाचायचा एक वेगळाच आनंद असतो. तर वाचन संस्कृती वाढतीये म्हणजे याच्याकरता शाळा, शाळेतले शिक्षक आणि पालक यांनी पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. कारण जे आपण करू, यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल, म्हणजे ती पुढे तुमची मुलंही तेच करणार आहेत. पण वाचन संस्कृती अनेक लोक प्रयत्न करतायत, मी अनेक लोक बघते जे वाचन संस्कृती रुजावी, वाढावी म्हणून प्रयत्न करतायत. कारण आता निरनिराळ्या ठिकाणी जाणं होतं, कुठली संमेलन असेल त्याच्यामध्ये, तर तिथे नक्कीच हे जाणवतं. पण मी काही ठिकाणी हेही पाहिलंय की पालकच मुलांना सांगतात तू तुझा अभ्यास कर, वाचन नको करू दुसरं काही, असंही पाहण्यात आले. पण वाचन संस्कृती हळूहळू म्हणजे जी पूर्ववत होती तितकी होईल की नाही माहित नाही, पण थोडीशी वाढती असं म्हणूया. आणि त्याकरता जसं मी काहीतरी खारीचा वाटा उचलत असेल, असे अनेक जणांनी हातात हात घेऊन हे केलं तर हे नक्की वाढू शकतं आणि त्याची नितांत गरज आहे. जर मुलांचा स्क्रीन टाइम तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही त्यांना पुस्तक वाचून दाखवा, किंवा तुम्ही काय करू शकता, एखादी यादी त्यांच्या वयोगटानुसार एखादी यादी करून की ही पुस्तकं वाचली गेली पाहिजे साधारण या वयात, आणि त्यांना ती आवड निर्माण होईल की अरे आपण हे वाचायला हवंय, किंवा त्या वाचनातनं त्यांना जाणवेल की आपल्याला कोणत्या प्रकारच्या वाचनात रस आहे, आणि मग त्या दृष्टीने ते तिकडे वळू शकतात. तर जसं आपल्याच मुलांकरता हे करावं, जसं मी माझ्या मुलीकरता तर करतेच, पण सोबतच म्हणून मी इतरांच्या मुलांकरता करते की वाचन हे रुजावं. आणि याचं एक छान उदाहरण मला द्यायला आवडेल की दिवाळीला आपण नवीन ड्रेस घेतो, तर आमचा मातृगंधचा एक कॉन्सेप्ट आहे, जेवढे ड्रेस तेवढी पुस्तकं. त्यामुळे आम्ही जेवढी मुलं आमची ड्रेस घेतात तेवढी पुस्तकं घेतात सुट्टीत आणि ती वाचतात पण. तर त्यांना ती एक आवड, आणि आता त्यांच्याशी चर्चा करताना जाणवतं की त्यांचा शब्दसंग्रह वाढलाय, नंतर ती खूप छान छान वाचायला लागली आहेत. त्यांच्या शाळेतनं सुद्धा असे अभिप्राय येतात की तुमची मुलं काहीतरी गुणवत्तापूर्व वाचतायत असं. तर हे साहित्य मुलांपर्यंत आपण पोहोचवायला हवंय. प्रत्येक मराठी भाषिकाची ही जबाबदारी आहे. आणि त्यानंतर त्यांनी कुठल्याही आणि किती भाषा शिकाव्यात, पण मातृभाषेचा एकदा जर आपला बेस पक्का असला तर पुढे सोपं जातं असं मला वाटतं. आता तुमच्या बोलण्यातून आलं की पालकच बऱ्याचदा मुलांना लांब ठेवतात, आणि हल्ली असं पण बघायला मिळतं की मराठी शाळांमध्ये खूप कमी मुलांना टाकलं जातं, भरती केली जाते. सो ह्याकडे तुम्ही कसं बघता, किंवा ह्यात जर बदल करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने करू शकतो? याच्यामध्ये बदल करण्यासाठी मी स्वतः फार प्रयत्न केलेले आहेत. माझ्या मुलीला शाळेत घालताना यासाठी मला प्रचंड त्रास झालेला आहे, कारण मी म्हणजे माझ्याकडे एक एक्सेल बनवलेली की कुठल्या मराठी शाळेचं किती अंतर आहे माझ्या घरापासून, आणि खूप मी प्रयत्न केले, पण हवी तशी शाळा मला काही मिळाली नाही. आणि शेवटी मग असं झालं की माझ्या अट्टहासामुळे तिला मी 1.5 ते 2 तास प्रवास करायला लावणार आहे का, कारण गावात जशा मराठी शाळा आहेत तशा आजूबाजूला नाहीयेत. कारण हे जे कॉस्मोपॉलिटन प्रकरण आलेलं आहे जे सगळीकडे, तिथे सगळ्या मिक्स भाषा बोलल्या जातात, आणि ते मला नको होतं. पण नंतर मी विचार केला की अल्टिमेटली माझी मुलगी 8 तास शाळेमध्ये असणार आहे, आणि एका घरासाठी म्हणजे एक घर आहे एखादं आणि त्याला एक खिडकी आहे, तर त्या खिडकी करता मग मी तिला फक्त माझा अट्टहास होतोय असं वाटलं, तर त्या मराठीची सवय किंवा त्या मातृभाषेची आपण तिच्यामध्ये रुजवूयात. म्हणून मग मी तिला ती इंग्रजी माध्यमातच शिकते, पण तुम्ही तिच्याशी म्हणजे अगदी ती एक 100-150 पानांचं मराठी पुस्तकही वाचू शकते. आता 2रीतच आहे ती तरीही. तर
हे एक उदाहरण मी सांगेन. दुसरी गोष्ट अशी की मराठी ज्या शाळा आहेत, अगदी जिल्हा परिषदेच्या असू द्यात किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा असू द्यात, तिथे हा जो दर्जा आहे शिक्षणाचा तो वाढण्याकरता म्हणजे मराठी शाळांना, म्हणजे मग याच्यात परत आपण येतो की मराठी शाळांकडे तितकं लक्ष आहे का, कारण ज्या इंग्रजी शाळा आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट आहेत. तर ते शासनाचं त्यात अनुदान असेल, किती लक्ष आहे, फक्त तुमचा तो आहार आहे त्याच्यावरच तुम्ही फक्त भर देताय का. तर शिक्षणाचा दर्जा आणि मग कशी मुलं, अगदी मी आता गावोगावी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाते, एका वर्गात 2-2 मुलंही असतात, कारण मग तिथून मग ती मुलं अगदी शहराच्या ठिकाणी जात आहेत. तर याच्यामध्ये हा शाळांचा दर्जा, म्हणजे पुण्यामध्ये अक्षरनंदन सारखी शाळा आहे, पण एका स्टँडर्डचा एकच वर्ग आहे, त्याच्यामध्ये त्या 40च विद्यार्थी आणि त्या 40 विद्यार्थ्यांसाठी हजारो अर्ज येतात. आणि मग त्याच्यात मग तुमचं काय जे आहे ते गळत गळत जाणार. आणि त्यानंतर जिज्ञासा सारखी शाळा आहे, अशा शाळा व्हायला पाहिजेत. आणि त्या पुढाकारानं त्यामुळे काय होणार आहे, सर्वतोपरी ज्ञान मुलांना मिळणार आहे, फक्त मराठीच नाही, फक्त इंग्रजीच नाही. कारण अक्षरनंदनच्या 5वी-6वीतल्या मुलाला तुम्ही फ्रेंचही बोलता येतं, गुजराती बोलता येतं, त्याला अस्खलित मराठी येतं. तर हे जे सगळे भाषेच्या बाबतीत, जसं आता आपण अमृता लँग्स आपल्याला माहितच आहे की, पण त्यांचंही हेच म्हणणं आहे की मातृभाषेवर तुमची कमांड पाहिजे. आणि ती कमांड शक्यतोवर जेवढा आपल्याला प्रयत्न करायचे ते काम आम्ही मातृगंधेच्या माध्यमातून बरोबर आहे. कारण इंग्रजी शाळांमध्ये जाणाऱ्या बऱ्याचशा मुलांना मराठी म्हणजे असं किती मोठे होतात ते कॉलेजला जाईपर्यंत सुद्धा त्यांचं असं असतं की आम्ही इंग्लिश मिडियमचे आहोत, आम्हाला मराठी येत नाही, आणि त्यांना त्याचा कुठेतरी गर्व सुद्धा वाटतो. याचा गर्व आणि सोबतच मराठी बोलण्याची लाजही वाटते. असंही पाहिलंय की अगदी 4 मराठी कुटुंबातली मुलं एकमेकांशी हिंदीत बोलत असतात, किंवा त्यांचं जे संभाषण जर कधी ऐकलं तर त्यांना रामायण महाभारत मिक्स करणारी पण मुलं आहेत. त्यांच्यापर्यंत नेमकं काय पोहोचवायचं, आणि ते अर्थात ते पालकांचा त्याच्यामध्ये पुढाकार हवाच, म्हणजे ती मुलं ते करत जाणार आहेत. जसं तुम्ही सॅटरडे किंवा आता वीकेंड आलाय म्हणजे मॉलमध्ये मुलांना घेऊन जायचे किंवा या पर्टिक्युलर मूवीला, आणि हे याच्यापेक्षा तुम्ही कधीतरी एखाद्या वीकेंडला, मी कायम सगळ्यांना सांगत असते, मुलांना पुस्तकाच्या मॉलमध्ये न्या आणि त्यांना मनसोक्त खरेदी करू द्या. त्यांनी ती चित्र पाहून विचारू द्या की हे काय आहे, हे कुठले लेखक आहेत. ह्या लेखकांकडे आल्यावर एक मला सांगायला आवडेल की आमच्याकडे लेखक आपल्या भेटीला एक उपक्रम असतो, ऑनलाईन माध्यमातून लेखक येतात. तर पहिल्यांदाच आमच्याकडे एकनाथ आव्हाड आले होते, आणि एका मुलाच्या आईचा मला संध्याकाळी फोन आला की निलक्षीताई तुमचे खूप धन्यवाद, माझ्या मुलाला आज कळलं की लेखक नावाची व्यक्ती असते. ओ माय गॉड. त्याला वाटलं की हा हे कम्प्युटर किंवा आपण टॅब मध्ये बघतो हेच याच्यातनच येतंय ते असं. आणि आता तो मुलगा इतका म्हणजे उत्सुकतेने विचारत असतो की निलक्ष्मी मावशी आता आपल्याकडे कोणते लेखक येणार आहेत, आणि छान गप्पा मारतो त्यांच्याशी. तर मग ह्या गोष्टी कुठेतरी आनंद देतात. बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या घरातूनच खऱ्या तर सुरू झाल्या पाहिजे, तेव्हा कुठे बाहेर त्यामध्ये बदल घडू शकतो. तर आता तुम्ही इतकी वर्ष यामध्ये कार्य करताय, तर लोकांचा यामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद असतो? लोकांचा प्रतिसाद म्हणाल तर कसं आहे की सातत्य ही गोष्ट जास्ती महत्वाची. तर 2 गोष्टी मी नियमानं पाळते की एखाद्या गोष्टीत गॅप पडला ना की मग लोकांचं दुर्लक्ष होतं. दुसरी गोष्ट, हे सगळं काम विनामूल्य चालतं. तर यात कसं आहे की एखाद्या मुलाला पालकांनी पैसे भरून क्लास लावलाय, तर तिथे मग ते मारून मुटकून त्याला उठवून तिथे पाठवणारच. पण इथे तुम्हाला बंधन नाहीये की आपण काही फी भरत नाही त्याच्यामुळे. पण काही मुलं सातत्यानं याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. काही मोठे, जे मोठ्यांचा वाचन कट्टा आमचा पुस्तक मैत्री, तिथेही सातत्यानं सहभागी होणारी लोक आहेत. तर प्रतिसाद नक्कीच मिळतो. मुलं स्वतःहून विचारतात की निलक्ष्मी मावशी कट्टा आहे की नाही. कारण मुलांचं कसं होतं, मुलांबरोबर काम करताना त्यांच्या सुट्टीनुसार करावं लागतं, आणि माझी सुट्टी मॅच व्हायला पाहिजे. फक्त आमच्या 2 गोष्टी आहे की एक, जे कुठला सत्र किंवा जो कुठला उपक्रम असेल त्याच्यात प्रामाणिक सहभाग हवाय आणि वेळेवर सहभागी व्हायचे, म्हणजे शिस्त. त्या निमित्ताने एक शिस्त. हे ऑनलाईनच असतं का? हो, जी वाचन किंवा हे आहे हे सगळं ऑनलाईन असतं. पण बाकी म्हणजे वाचाल तर वाचाल, आणि वाचनाचे फायदे, पुस्तकांशी मैत्री, या संबंधात मी मुलांशी संवाद साधते. तिथे जाऊन मुलांना पुस्तकं भेट देतो, पण तेही मला फक्त शनिवारी करावं लागतं माझ्या सुट्टीप्रमाणे. तर तिथे आम्ही गावोगावी म्हणजे महाराष्ट्रभरातल्या शाळांमध्ये जातो. सध्या आम्ही त्या दृष्टीनं छोटी छोटी वाचनालय सुरू केली आहेत की ग्रंथालयापेक्षा मला वाचनालय शब्द आवडतो की तिथे मुलं वाचतील. तर आम्ही एक तळेगाव दाभाडेमध्ये एक वाचनालय सुरू केलेले. निवासी आश्रम शाळांमध्ये आम्ही मोस्टली करतो, कारण शाळांमध्ये साधारण पुस्तक असतात, त्यांना नसतात. दुसरं वाचनालय आम्ही परवाच गुहिणीमध्ये सुरू केले, भोर तालुक्यामध्ये. आणि एक दिवस आपण जी गोष्ट सहन करू शकत नाही, म्हणजे राजगड, तोरणा आणि सिंहगड याच्यामध्ये ते गाव होतं. त्या गावाला जाताना मला इतकं द्राविडी प्राणायाम करावं लागलं, आणि तिथे गेल्यावर लक्षात आलं की अरे आपल्याला हे एक दिवस जमत नाही, हे लोक आयुष्यभर हे जगतायत. तर मला त्याचा एक वेगळा आनंद वाटला की तिथे आपण वाचनालय सुरू करतोय. आणि पुढलं वाचनालय आम्ही आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाडव्याच्या दिवशी सुरू करतोय.
तर ह्या गोष्टी करत असताना जेव्हा मी म्हणते की सातत्य, तर सातत्य का असायला हवंय की मुलांना त्याच्याशिवाय तुम्ही कनेक्ट नाही होणार त्यांच्याशी, त्या सातत्याशिवाय. कारण त्यांना हे माहिती आहे की हे अशाने असं होणार आहे आणि आपल्याला त्यातनं काहीतरी मिळणार आहे, ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या पद्धतीनं पोहोचवायला हवंय. म्हणजे मुलांशी त्यांच्यासारखं होऊन बोलायला हवंय. जसं आमचं उन्हाळ्यामध्ये एक, आता उन्हाळा सुरू झाला, उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मराठी भाषेचं उन्हाळी शिबिर घेतो. आणि साधारण 51 दिवसांचं ते शिबिर असतं. दररोज सकाळी 9 ते 10 किंवा 10 ते 11, विकेंडला 2 तास घेतो कारण तेव्हा जास्ती वेळ असतो. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून मुलं सहभागी होतात. शिवाय ज्यांच्याकडे असं होतं की स्मार्टफोन नाहीये किंवा नाही, तर घरात एकत्र बसूनही मुलं त्यात सहभागी होतात. आणि आता CBSE ICSE वाल्यांना सुट्ट्या लागल्यात, SSC ला लागतील, त्याच्या आधीच मुलांचे मेसेज की लक्ष्मीमावशी शिबिर कधी चालू होणार आहे. म्हणजे त्यांच्या पालकांनाच बरं वाटतं की सुट्टी आहे, म्हणजे एक डोक्याला हल्ली ताप असतो मुलांचा, तर काय करू मी आता एंटरटेन त्यांना. तर त्यांचे पालक सांगतात की आमची मुलं सकाळी उठून आवरून नाश्ता करून बसतात आणि ते एक आमचं त्यांना शिस्त लावायचं काम तुम्ही आपसूक करून टाकताय, आम्हाला तिकडे बघावं लागत नाही. कारण नंतर ऑफिस सुरू होतं म्हणून सकाळी साधारण असतं आणि त्याच्यात आम्ही खूप मजा करतो. म्हणजे अगदी एखाद्या शब्दापासून किती तुम्ही विग्रहित शब्द बनवू शकता. त्यानंतर त्याची सुरुवात आम्ही एखाद्या छान गोष्टीनं करतो. जशी गेल्या वर्षी आम्ही मनाचे श्लोकांनी केली, यावर्षी आम्ही तुकाराम गाथेतला एका ओवी आणि त्याच्या अर्थाने करणार आहोत. थोडंसं ते एक्सप्लेन करू शकता, म्हणजे काय असू शकतं त्याच्यामध्ये? हा, तर आता उन्हाळी शिबिर म्हणजे कसं आहे की आता 50 दिवस मुलांना एंटरटेन करायचे. हल्ली मुलांना घरातल्या घरात 50 मिनिट करणं सुद्धा फार अवघड आहे. तर मग त्यांना आहे ना वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आता समजा एखादं अक्षर आहे, ख अक्षर घेतलं, तर मग स्क्रीनवर ते अक्षर दाखवून मग त्यांना ख वरचे फटाफट पटापट 1 मिनिटात ते किती शब्द सांगू शकतात. म्हणजे त्यांची जी भाषेची आवड आहे ती त्यातनं निर्माण होती की अरे यांनी 4 सांगितले की मी तर 2च सांगितले, हे एक असेल. किंवा मग एखाद्या ठिकाणी काय करतो, लेखकाचा फोटो आहे, त्यांनी लेखक ओळखून दाखवायचं की कुठले ते. आता जे प्रसिद्ध आहेत आपले, समजा वि स खांडेकर असतील, पु ल देशपांडे असतील, आज वपूंच बद्दल असेल, तर ते त्यांना माहित असतात. त्यानंतर मग एखादा शब्द असा घ्यायचा की मंदिर. मग मंदिर शब्द सांगितला की त्याच्याशी निगडीत किती गोष्टी तुम्हाला माहित आहेत. मंदिराला, मग मंदिरात समजा नारळ आहे, मंदिराच्या पायऱ्या आहेत, मंदिरात गाभारा आहे. तर हे त्यांना काय होतं, त्यांच्या मेंदूला ताण पडतो आणि तो भाषेशी निगडीत असतो. मग त्यांना ते एक वाटतं. त्यानंतर एखादा शब्द आहे, जसं साखर भात शब्द आहे, मग यातनं तुम्ही किती छोटे छोटे शब्द बनवू शकता ते मला सांगा. बरोबर. तर हे करत 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 त्यानंतर एखादा शब्द द्यायचा आणि लगेच बोलायला लावायचा आणि त्यात तुम्ही शक्य तेवढं ते मराठी बोलतात. तर असे वेगवेगळे आम्ही उपक्रम घेतो. आता मनाच्या श्लोकाचं कसं आहे की किती नाही म्हटलं, अगदी साध्या मराठीत असलं तरी हल्लीच्या मुलांना नाही कळत ते मराठी. तर एक डॉक्टर अनिल मोकाशी म्हणून आहेत, त्यांनी मनाच्या श्लोकांना अजून साध्या शब्दात लिहिलेलं आहे आणि त्याचा अर्थही दिलाय. मग तो श्लोक त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि एका गेल्या वर्षीच्या शिबिरात एका 3 वर्षाच्या मुलीनं ते सगळे श्लोक ऐकले होते, कारण तिला वाचण्यात लिहिण्याचा काही प्रश्नच नाही. ती फक्त आपली बसायची आणि नंतर तिने धडाधड मला ते सगळे म्हणून दाखवले. तर तो एक वेगळा आनंद मिळतो की जेव्हा आपल्याला पोहोचवायचं आणि त्याच्यासाठी आपण हा अट्टहास केलाय, ती मुलं जेव्हा आपल्याला देतात परत, ते खूप छान वाटतं. खरंय. आणि असेच गमतीशीर खेळ घेऊन तर आपण जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो ना. अगदी अगदी खरंच भारी आहे, हे कमाल आहे. म्हणजे दिवाळी पहाट जशी असते तशी आमच्याकडे दिवाळी पहाट असते. आणि मग जसं मुलं काय करतात, दिवाळीला आपण सकाळी सकाळी मग नवीन कपडे, मग आम्ही काय करतो की गुगल मीट असतं, सगळ्यांनी सेम बॅकग्राऊंड ठेवायचा. म्हणजे व्हर्च्युअल सेलिब्रेशन्स मधनही काय होतं, त्यांना वाटतं की आपण सगळे सोबत आहोत एकमेकांशी. त्यानंतर आम्ही चालवू हा पुढे वारसा एक उपक्रम घेतो. एका शब्दावर त्यांनी लिहायचं आणि स्वतः वाचायचं. कधी कधी स्वतः इतकं घाणेरडं लिहितात की त्यांनाच वाचता येत नाही, मग त्यांना वाटतं आपलं काहीतरी चुकलंय म्हणून. आणि मग जेवढी सगळी मुलं वाचतील, बाकीच्यांनी त्यांना मतदान करायचं की कोणाचं आवडलं. आणि मग ज्याला जास्ती मतं पडतील तो त्या महिन्याचा समजा काहीतरी मातृगंध रत्न आपण म्हणूया, मग पुढल्या महिन्यात परत दुसरं काहीतरी, असं एक वेगळं. जसं आजोळ, तर आजोळावर लिहायचंय तुम्ही असं. आणि मुलं प्रयत्न करतात, ते मला फार छान वाटतं. खूप इंटरेस्टिंग ही सगळी कॉन्सेप्ट तुम्ही मांडली आणि खूप छान आहे. आता समजा ह्याच्यामध्ये अधिक मुलांना जर आपल्याला जोडवायचं असेल तर मग काय करता येईल? मुलांना म्हणजे माझा जो संपर्क क्रमांक आहे त्याच्यावरती मुलांनी जर मेसेज केला तर त्यांना त्या ग्रुपमध्ये मी सहभागी करून घेते आणि सगळे जे काही मेसेजेस आहेत त्याच्यावरती येत राहतात. उन्हाळी शिबिराचं आम्ही म्हणजे ऑनलाईन आता जे फेसबुक, लिंक्डइन आहे, जिथे मातृगंधचे पेजेस आहेत तिथेही टाकतो. आणि याच्यामध्ये फक्त एक आपला प्रामाणिक सहभाग एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही अपेक्षा नसते. तर गेल्या वर्षीच्या शिबिरात अजून एक अनुभव होता की जे बाहेरच्या देशातले पालक आहेत, आता अगदी ते भारतातनं तिकडे सेटल
झाले असले तरी वाटत असतं ना आपली भाषा यायला हो, पाहिजे. हो. तर बरेच जणांचं होतं की आमच्या वेळेनं घ्या, पण आता US आणि हे सगळं जमणं तसं शक्य नाही. पण गेल्या वर्षीपासून आम्ही भारत सोडून 6 देशांमध्ये मराठी भाषा शिबिर चालू केलेलं क्या बात आहे. 1 आठवड्याचं. काय होतं, त्यांच्या सुट्ट्या पाहून ते घ्यायला हो, लागतं. हो. त्यांना साधारण जुलैमध्ये सुट्ट्या असतात. तर मग ऑस्ट्रेलिया, USA, कॅनडा, UAE, नंतर युरोप आणि UK अशा ठिकाणी आम्ही 5-5 दिवसाची शिबिर, आणि खूप गोड, कारण त्यांच्याशी वेगळ्या लेवलला येऊन बोलायला लागतं. त्यांना फास्ट मराठी कळणार नाही. बरोबर, हो. मग कुठल्या प्रकारच्या कविता त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, कुठली गाणी पोहोचवावीत, कुठल्या प्रकारे ते वाचू शकतील, ते साहित्य एक साधारण ते निवडून त्या प्रकारे आम्ही करतो, आणि ते मुलांना फार आवडतं. आता त्यांचं नाताळच्या वेळी म्हणणं होतं की आमचं शिबिर घ्या, पण मग ऑस्ट्रेलिया म्हणजे सकाळी उठावं लागतं खूप, US असेल तर खूप रात्री, असं होतं. पण आता परत जुलैमध्ये ते शिबिर आमचं नक्की असणार आहे. क्या बात आहे, खूपच सुंदर. आणि हे उलट असं जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये माणसं जोडली गेली पाहिजे, लहान मुलं सुद्धा जोडली गेली पाहिजे. तर मराठी पुस्तक भिशी ही सुद्धा तुमची संकल्पना मी यामध्ये वाचली, तर ही काय संकल्पना आहे याबद्दल सांगा. जसं मी म्हटलं की बसल्या बसल्या काहीतरी आयडिया येत राहतात, तर असं कुठेतरी वाचलं होतं आणि म्हटलं की आपण अनेक गोष्टी करतो. बऱ्याच जणांची भिशी असते, मग त्या महिन्याला भेटायचं किटी पार्टी सारखं वगैरे, तर मग आपण वेगळं काहीतरी करूया. आणि ही भिशी आमची एकदम साधी, म्हणजे मातृगंधच्या संपूर्ण उपक्रमांमध्ये हा एकमेव उपक्रम आहे ज्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व्ह आहेत. बरं. तर याच्यामध्ये काय करतो आम्ही, महिन्याला 100 रुपये. 100 रुपये तर हल्ली मला वाटतं कॅडबरी तेवढ्याला येत असेल, म्हणजे छानशी कॅडबरी घ्यायची असेल तर प्रत्येकाने 100 रुपये द्यायचे. त्याच्यामध्ये असे 1 वर्षाचे 1200 रुपये होतात. भिशी असते आमची ऑक्टोबर ते सप्टेंबर. ऑक्टोबर या करता, कारण वाचन प्रेरणा दिन आणि आमचं प्रेरणास्थान डॉक्टर APJ अब्दुल कलामांची जयंती. तर कन्सेप्ट वाचाल तर वाचाल हा त्या वेळेला येतो. त्याच्यामुळे आणि ते जे काही 1200 रुपये जमा होतात त्याच्यामध्ये काय करायचं, 600 रुपयाची पुस्तकं स्वतःसाठी घ्यायची आणि ती पुढल्या वर्षीपर्यंत वाचायची. याच्यामुळे वाचक घडतो. हा एक प्रकार. आणि जे दुसरे 600 रुपये त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, साधारण 3000पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावं महाराष्ट्रभरातून निवडतो, आणि तिथे जी वाचनापासून वंचित मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवतो, त्यांना वाचनाचं महत्व सांगतो, आणि ती मुलं वाचायला लागतात. तर याच्यामध्ये मग एक सामाजिक कार्य होतं. आणि बऱ्याच जणांना कसं वाटतं की आम्ही स्वतः नाही करू शकत, पण तुझ्या माध्यमातून आम्ही तेवढं तरी करू शकतो. तर या भिशीमध्ये मला सांगायला विशेष वाटतं की जी लोक आहेत, आता मला वाटतं 4थं वर्ष होईल त्याचं, त्यातल्या 95% लोकांना मी प्रत्यक्षात भेटलेली नाहीये, पण त्यांचा तो जो विश्वास आहे की हे योग्य ठिकाणी जाते, तो मला खूप उभारी देतो. आणि मग ते वाट बघत असतात की कुठलं पुस्तक घेऊ, किंवा काही पालक विचारतात की या वयोगटाला कुठलं होईल. तर आता पुस्तकांमध्ये खूप जाऊन हे माहीत झालंय की काय करूयात आपण आणि काय वाचायला पाहिजे. तर मग वाचक कसा घडवू शकता, अगदी तुम्ही 2 वर्षापासून 80 वर्ष कधीही वाचन सुरू करू शकता. कोणाकोणाचं थांबलंय वाचन त्याची सुरुवात करू शकता. तर हे आमची पुस्तक भिशी करते. त्यात एक माझीच नात्यातली बहीण आहे, तिनं मला जेव्हा पहिलं पुस्तक दिलं, तिचं नावच पियू, आणि तिला म्हटलं पियूची वही घे पहिल्यांदा. आणि तिचं म्हणणं की ताई किती दिवस झाले की पुस्तकाला हात नव्हता समजा कॉलेज नंतर, पण तुझ्यामुळे वाचायला लागले. तर असं काय होतं की लोक वाचत राहतात आणि छान वाटतं. जसं आता मी ऑफिसमध्येच एक जण आहेत माझ्या, त्यांना मी म्हटलं आता येते 23 एप्रिलला वर्ल्ड बुक डे आहे, तर वाचा पुस्तक, बघूयात महिन्याभरात. आज एक परवा सांगितल्यावरती की काय वाचू शकताय तुम्ही, आणि मग आपण त्या दिवशी एक डिस्कशन ठेवूया की कोणी काय वाचले असं. तर आणि मी सतत वाचत असते, म्हणजे माझ्याकडे मी जिथे जाईल तिथे सतत पुस्तक असतं, किंवा कुठे गेल्यावर आपण जे मोबाईल घेऊन बसतो त्याच्याऐवजी मी पुस्तक घेते. म्हणजे लोक मग वेडी म्हणून पाहत असते, मला माहित नाही, पण ते मी करते. आणि एक कधी कधी आत्ता असंही करते. मी 2019ला माझं दैनंदिन आयुष्य सोडून 100 पुस्तक वाचली. गेल्या वर्षी मी 63 पुस्तकं वाचली. यंदा परत मला वाटतं आता 1 जानेवारीपासून माझं आता हे 25वं पुस्तक चाललंय जे मी वाचतेय. तर मला शक्य आहे ते वाचते, कारण मी वाचल्याशिवाय मी कोणाला सांगू शकत नाही की तुम्ही काय वाचावं. म्हणून वाचन खूप आनंद देतो आपल्याला, असं मला वाटतं. खूपच छान. आणि आज ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांनाच खूप प्रेरणा मिळणार आहे, आणि ह्याच्यातूनच अधिक अजून वाचककार घडतीलच नक्कीच, अशी आशा सुद्धा आहे. मातृगंध ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, ह्याची सुरुवात कशी झाली आहे? जसं मी मगाशी सांगितलं की बरेच वर्षापासून मनात एक वाटतंय की आपली भाषा जी काही आहे किंवा त्याबद्दल आपण जे बघतोय हे सगळं, तर त्याच्यात काहीतरी करावं. पण अनेक काही घटना आजूबाजूला घडल्या. खरं तर माझ्या नात्यातली, माझ्या मित्रमैत्रिणींची मुलं, तर त्यांचं ते मराठी ऐकलं की जरा मला वेगळंच वाटायचं. असं
माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला मी एकदा असंच म्हटलं मला एक गोष्ट सांग मराठीत, आणि त्यांनी मला लक्ष्मीची कुऱ्हाड ही गोष्ट इंग्लिशमध्ये सांगितली, मराठी आणि इंग्लिश. म्हणजे लक्ष्मी आली आणि मग तिच्याकडे गोल्ड एक्स होती आणि हे म्हणजे लक्ष्मी असती तरी तिला सुद्धा कळलं नसतं त्याला काय म्हणायचं. असे वेगवेगळे प्रसंग होते. त्यानंतर एका कार्यक्रमात गेले होते मी आणि त्या कार्यक्रमात आहे ना ट्रॉफीची अदलाबदल झाली, पण त्या मुलीला नावच वाचता आलं नाही खाली काय होतं ते मराठीत होतं म्हणून. आणि असे जे निरीक्षण करण्याचे माझ्या जॉबचा पण तोच भाग येतो, असं निरीक्षण करून ते एक मला जाणवलं. त्यानंतर परत अनेक मुलं काय म्हणायची की मराठी विषय अवघड जातो. म्हणजे तुम्ही घरात मराठी बोलताय पण जर त्यांना घरात येणारं वर्तमानपत्र वाचायला सांगितलं तर मुलांना नाही जमत. अगदी ठळक अक्षरातल्या बातम्या कळतील पण ते त्यांना कळेच ना. अशी बऱ्याच जणांनी सांगितलं काय करा, काहीतरी करायला पाहिजे आपल्याला, अशानं तर आपली भाषा पुढल्या पिढीपर्यंत टिकणार कशी. आणि मग ते करता करता माझ्या हातात एक पुस्तक लागलं टॉड हेनरीचं डायएमटी. आणि त्या डायएमटी पुस्तकामध्ये असं दिलंय की तुमच्यामध्ये जे काही आहे ते बाहेर काढून मरा, जे जे काही चांगलं आहे ते या जगाला देऊन तुम्ही मरा. मग विचार केला की आपण फक्तच विचार करतोय पण कृती घडत नाही आपल्याकडनं. आणि मग त्याची सुरुवात मग म्हटलं वाचनापासून करूया. आणि जेव्हा ते पुस्तक वाचलं तेव्हा या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर एक असं काडी पडली म्हणू शकतो आपण, आणि ते पेटलं. आणि मग मातृगंधाची सुरुवात झाली. इव्हन सुरुवात झाली त्यानंतर एक 10-15 दिवसानं हे नाव सुचलं मातृगंधाचं की काय असावं. आणि समजा तुम्ही मातृगंधाचा लोगो पाहिला सोशल मीडियावर तर तो गंधवरचा जो अनुस्वार आहे तिथे एक फुलपाखरू आणि त्याच्यामध्ये पुस्तक आहे. तिथून आमची वाचन संस्कृती आम्ही सुरू करतो, कारण तो लोगो पण आम्ही खूप विचार करून बनवला की तिथनं म्हणजे जसं आळीतनं फुलपाखरू बनतं तसं आम्हाला वाचनातून या मुलांना घडवत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भरारी द्यायची आहे, म्हणून पुढल्या पिढीमध्ये ती रुजावी हा माझा अट्टाहास. आणि तो वाचनाच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन हे करायचं आणि त्याचा प्रयत्न आम्ही करतो. खूपच छान. आता सध्या म्हणजे येते कोणते तुमचे उपक्रम आहेत, आगामी उपक्रम कोणकोणत्या ज्यामध्ये लोकांना भाग घेता येईल? आमचे ठराविक म्हणजे काही पठडीतले उपक्रम जे आहेत ते चालूच असतात. जसं एक दर शनिवारी रविवारी मुलांसाठी नियमित वाचन कट्टा असतो, कारण त्यांना सुट्टी असते. त्यामुळे साधारण मला जर माझं काम ऑफिसचं लवकर संपत असेल तर ऑनलाईन. आता ऑफलाईन जे आहे ते ठरवून करावं लागतं, पण परत हे जे मी म्हणते की ऑनलाईन मुळे लोकांना कुठनंही सहभागी होता येतं. तर ते करता करता आमचा एक गाजलेला उपक्रम असा आहे की शिवजयंती येते 19 फेब्रुवारीला, त्याच्या आधी जो वीकेंड येतो तेव्हा आम्ही ना एक पुस्तक वाचतो. आणि आमच्या उपक्रमाचं नाव आहे शिवजयंती नाचून नाही वाचून. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, एक पुस्तक निवडतो जे साधारण एक 2 दिवसात 2-2 तास असं हे करून वाचून होईल. त्यातनं मुलांना शिवाजी महाराजात यांच्यातलं तुम्ही काय घेतलं पाहिजे, ते तुम्ही कसं पुढे घेऊन जाऊ शकता हे त्यांच्या मनावर बिंबवतो. आणि मग शेवटचं जे 3रा भाग असतो आमचा, त्याच्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या जन्माचं जे आपल्या शिवछत्रपतीमध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलंय त्याचं वाचन करतो. एक युवा व्याख्याता आहे तोही मुलांशी संपर्क साधतो, चर्चा करतो. आणि मग मुलांनाही जर त्यात काही भाग घ्यायचा असेल, काही वाचायचंय, काही म्हणायचं, एखाद्याला पोवाडा म्हणायचं काय तर तेही, तर आम्ही असं घरात बसून शिवजयंती खूप छान साजरी करतो. तर तो उपक्रम आमचा फार म्हणजे असं सगळ्यांना आवडतो. तर तो फेब्रुवारीत असतो. त्यानंतर आमचा एक वाढदिवस एक पुस्तक उपक्रम आहे. तुम्हाला जर इच्छा असेल कोणाला तर तुम्ही एक पुस्तक मातृगंधाला द्यायचं. ज्यांना वाचायचंय पण पुस्तक घ्यायची म्हणजे घेऊ शकत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ते पुस्तक आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर गोडी मराठीची, ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे अभिवाचन असतं कवितांचं, कथांचं, स्वतः स्वलिखित असतील. त्यानंतर तुम्हाला सांगते की खारीचा वाटा आम्ही 5 जूनला घेतो तो उपक्रम, आपला जेव्हा जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी, की मुलं काय करतात त्यांनी एक झाड लावायचं त्या दिवशी आणि त्याला जपायचं. म्हणजे पुढल्या परत 5 जूनला त्यांनी दाखवायचं की लक्ष्मीवशी माझं झाड केवढं झालंय. तर या निसर्गामध्ये खारीचा वाटा आपण तेवढा तरी घेऊ शकतो. त्यानंतर मुलांवर हे बिंबवतो की एकमेकाला भेट देताना पुस्तकं भेट द्या, रोपटी भेट द्या, ह्या वस्तू सगळ्या घरात अशाच, आणि मुलं ते फॉलो करतात. तर हे जे काही आमचं उन्हाळी शिबिर, दिवाळी शिबिर, नाताळचं शिबिर, म्हणजे जिथे मुलांना सुट्टी असते त्या सगळ्या गोष्टींची मी अपॉर्च्युनिटी म्हणून उपयोग करते. आणि ज्या ज्या दिवशी आता रमजान ईदची सुट्टी असेल, त्यांना गुढीपाडव्याची असेल, त्या दिवशी सकाळी आमचा वाचन कट्टा हा असतोच आणि ते वाचन आम्ही करतो. आता मोठ्यांनाही जर समजा मी बघितलंय काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं कसं आहे, वाचायचंय खूप, कारण असं ठरवलेलं असतं की मी निवृत्त झाल्यावर हे करीन ते करीन आणि ते होत नाही. तर त्यांना मग ती छोटी अक्षरं दिसत नाही किंवा चष्म्यामुळे त्रास होतो. तर मग ते नियमित वाचन आम्ही करतो. मी स्वतः अभिवाचन करते. आता यावर्षी आम्ही 1 महिना 1 लेखक
जानेवारीत आम्ही वपू वाचले, फेब्रुवारीत आम्ही दुसरे एक लेखक वाचले आणि आता आम्ही वाचतोय दमा मिरासदार वाचले आणि मार्चमध्ये आम्ही पु ल देशपांडे वाचतोय. एप्रिलमध्ये आम्ही शंकर पाटील वाचणार होतो. ते फार आवडतं लोकांना की त्यानंतर मग वेळ नसेल कोणाला तर मातृगंधचं युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर एक छोटे छोटे म्हणजे शिवाजीराव भोसलेंचा जागर मधला असेल किंवा पण या सगळ्या गोष्टीतनं फक्त वाचन किंवा तुमच्यापर्यंत काहीतरी टेक्स्ट पोहोचला जात नाही, काहीतरी प्रेरणादायी एक तरी शब्द तुम्हाला त्यातून आणि तेच खरं तर खूप महत्वाचं आहे. आणि खूप छान छान तुम्ही काय म्हणतो ना आपण एक छोटे छोटे हो ती आयडियाची कल्पना म्हणतो तशी कुठनं तरी आली डोक्यात की ते लगेच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आता महिला दिन आम्ही 8 महिलांबद्दल वाचन करून साजरा केला 8 मार्चला की कर्तृत्ववान महिलांबद्दलचं वाचन. मग त्याच्यामध्ये फक्त इतिहासच नव्हता, म्हणजे किरण बेदी वाचल्या आम्ही, त्याच्यानंतर आम्ही मदर तेरेसाई वाचल्या, आम्ही ताराराणी वाचल्या, अशा वेगवेगळ्या की मुलांना सगळं वेगवेगळं प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचावं. करेक्ट. तर याच्यामध्ये आम्ही काय करतो जसं वाचन म्हणतो आणि ते प्रेरणादायी असावं तर पहिल्यांदा जेव्हा 1-2 सत्र की काय आपल्याला प्रतिसाद मिळतोय हे करत करत जेव्हा 100व्या सत्राला आलो खूप आनंद वाटला की अरे 100पर्यंत पोहोचलोय आपण. मग आम्ही डॉक्टर प्रकाश आमट्यांचं प्रकाश वाटा हे पुस्तक मी 7 तास सलग विदाऊट ब्रेक वाचलेलं आहे आणि महाराष्ट्रभरातल्या 65 कुटुंबांनी ते ऐकलं. आणि त्यानंतर एका मुलीची परीक्षा होती स्कॉलरशिपची आणि तिला त्या परीक्षेमध्ये प्रश्न आला होता आमटेंवर आणि क्षणाचाही विलंब न करता तिला उत्तर आलं. तिचा रात्री मला फोन आला आणि लक्ष्मी मावशी तुझ्यामुळं आज मी त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकले. म्हटलं माझं वाचन सफल झालं त्या दिवशीचं. तर अशी प्रेरणादायी पुस्तकं आम्ही वाचतो. जसं 100ला हे वाचलं आम्ही, 200ला आम्ही आपल्या विश्वास नांगरे पाटलांचं मन में है विश्वास वाचलं, नंतर 300ला अग्निपंख वाचलं कलामांचं, 400ला मी ताई मी कलेक्टर व्हायनू हे राजेश पाटलांचं पुस्तक वाचलं. आणि मग लिखाण म्हणजे जसं वाचन आहे तसं लिखाणाची सुरुवात व्हावी. मग आम्ही 500 आणि 600ला पियूची वही भाग 1 आणि पियूची वही भाग 2 हे संगीता बर्वेंचं पुस्तक वाचलं आणि संगीताताई आम्हाला सरप्राईज भेट द्यायला त्या सत्रात आल्या आणि इतका मुलांना आनंद झाला की त्यांनी स्वतःच्या वह्यात सुरू केलं. म्हणजे शारण्याची वही जशी पियूची वही होती आणि ते लिहितात, मग ती सवय त्यांना लागली. मग नंतर आम्ही आता 700ला पण एक वेगळं पुस्तक की एक मुलगा 10वीच्या परीक्षेनंतर आपल्याकडे एक असं असतं काय करू आता, कम्प्युटर शिकू का हे शिकू, पण त्याच्या वडिलांना त्यांनी 1 वर्षाची सुट्टी मागितली आणि त्या 1 वर्षामध्ये मग त्यांनी स्वतः कमवून कुठे कुठे फिरून काय काय प्रयोग केले त्याच्यावर एक पुस्तक आहे. राहुल अल्वारिस यांनी लिहिलेलं आणि आपलं मराठीत त्याला उषप्रभा पागेंनी अनुवादित केले, शाळेपासून मुक्ती वर्षापुरती. आणि ते प्रचंड आवडलं लोकांना. आणि आता जस्ट आमचं 800व्या सत्राला आम्ही तोत्तोछान वाचलं. तेही खूप वेगळा अनुभव होता. तर असं एक ती निवड करून मुलांना काय त्यातनं मिळेल आणि खूप आवडतं त्यांना. खूपच भारी, कमाल आहे सगळं आणि खूप सातत्याने म्हणजे सुरू आहे, त्याच्यामुळे सगळेच तुमच्याशी कनेक्ट आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे, मस्त. तर जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न विचारते की जर जनतेला जर एखादं तुम्हाला कोणतं आवाहन करायचं असेल या रिलेटेड किंवा मराठी भाषा संवर्धनाबद्दल तर तुम्ही काय सांगाल? मराठी भाषा संवर्धनासाठी सगळे तमाम मराठी भाषिकच आणि जे कोणी म्हणजे आता जे नवीन नवीन लोक शहरात आलेले आहेत इतर राज्यातून, त्या सगळ्यांना मला हे सांगायचंय की एक मराठी भाषिक म्हणून म्हणजे जाज्वल्य नाही पण मनस्वी अभिमान भाषेचा बाळगा. कारण भाषा अभिजात झालेली आहे, पण तो अभिजाततेचा दर्जा टिकवण्यासाठी काम हे आपल्याला करायचंय. शासन आणि मोठमोठी लोक ज्यांना त्यांना जे करायचे ते करत राहणार आहेत, पण जेव्हा छोट्या 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 थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो आपण, तर यातनं हे होणार आहे. त्यामुळं सगळ्यात पहिलं पालक शिक्षक यांची जबाबदारी आहे की जे तुम्ही करणार आहात ते तुमची मुलं करणार आहेत. मग मराठी भाषेत तुम्ही बोलायला सुरुवात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी मराठी बोला, तुम्ही पहिल्यांदा पुस्तक हातात घ्या. कारण तुम्ही टीव्ही समोर रिमोट घेऊन बसलायत आणि मुलाला म्हणाला की तू वाच, तर ते नाही वाचणार. तुम्हाला त्याकरता पुस्तक घेऊन बसलं पाहिजे. तर हे जे मराठी भाषा संवर्धन आहे हे एकमेकांच्या सोबतीनं करत राहण्याकरता सुरुवात करणं फार गरजेचं आहे आणि ती सुरुवात प्रत्येकाने करायला पाहिजे आणि ती सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी. आणि मग आपल्या घरात बदल झाला की शेजारी होतो, शेजारी झाला की तो गावात होतो, गावात झाला की तो शहरात होतो आणि तो वाढत 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 पुढेपर्यंत जातो. म्हणूनच मला वाटतं की मातृगंधची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ती सहज याच घरात झालेली आहे आणि ती सुरुवात झाल्यानंतर हळूहळू हळू जे ते जिथपर्यंत आता भारत आणि 6 देशांमध्ये पोहोचले त्याला हेच कारण आहे की सातत्य आणि चिकाटीनं जर तुम्ही करत राहिलात तर तुमचं काम पोहोचतं आणि ते काम
उद्देश फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा, त्याचं तुम्हाला काय फळ मिळणार आहे हे तुम्ही त्या क्षणी किंवा त्याच्याबद्दल विचार करायचाच नाहीये. फक्त करत राहा करत राहा करत राहा आणि वाचत राहा वाचत राहा वाचत राहा. क्या बात आहे, मस्तच. खरंच खूप महत्वाचा तुम्ही आज संदेश दिला मॅम. खरंच खूप छान मुलाखत झाली मॅम आणि खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही आज सांगितल्या, ज्या खरं तर सगळ्यांसाठीच महत्वाच्या आहे आणि मराठी भाषा जपणं ही काळाची गरज आहे. आणि हे सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून ह्यातून काही लोक नक्कीच याने प्रेरणा घेऊन आपल्याशी नक्कीच संपर्क करतील आणि मुळात तुमची जी माहिती आहे ज्यामध्ये लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील ते या उपक्रमाशी जोडले जातील. त्यामुळे तुमची जी माहिती असेल ती मी खाली टाकणारच आहे. त्यामुळे धन्यवाद की तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि खूप महत्वाची आज माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी खूप खूप तुमचे आभार. मलाही तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं की हे काम असंच पोहोचत आलेलं आहे आतापर्यंत की कोणी कोणाला तरी सांगितलं इथपासून. तर समजा म्हणजे तुम्ही माहिती टाकालच, पण तरी कोणाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर आहे 98 819 98 844. आणि सरते शेवटी नेहमीप्रमाणे मातृगंध जे काही म्हणतं त्याप्रमाणे मराठी भाषा वृद्धिंगत होवो, वाचन चळवळ व्यापक होवो. धन्यवाद. नमस्कार.